नमस्कार, मी आकांक्षा। सुरुवात करूया महाराष्ट्र बुलेटिनला। बघूया काही महत्त्वाच्या बातम्या। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती चोपड्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। सकाळपासून ठिकठिकाणी अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात येत होती। सायंकाळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली। हलगीच्या तालावर तसेच आधुनिक बँडच्या तालावर वाजत गाजत महापुरुषांवर गीत गाऊन त्या गीतावर नाचत मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली। या मिरवणुकीमध्ये युवक, पुरुष, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। जयंतीनिमित्त काढण्यात आलेली मिरवणूकसाठी पोलीस बंदोबस्त लावण्यात आले होते। सदर मिरवणूक शहरातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज चौकात समारोप करण्यात येणार होती। साहित्य सम्राट डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे 104वी जयंती आहे। त्यानिमित्ताने सकाळपासून विविध कार्यक्रम आम्ही राबवले आहेत। गरीब विद्यार्थ्यांना वय वाटापाचा कार्यक्रम आम्ही केला आहे। आमचे तालुकाध्यक्ष मनोज गोमटे, तसेच सुधाकर साडवे, शरद नेटके, किशोर बोराडे यांनी सर्वांनी मेहनत घेतली। किशोर निकाडे, विकन थोरात हे आमचे सर्व कार्यकर्त्यांनी कळकळीने मेहनत घेतली आणि डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती आम्ही साजरी करत आहोत। नाशिक येथे विविध प्रसार माध्यमांसमोर बांधकाम व्यावसायिक तथा याचिकाकर्तेचे जितूभाई ठक्कर यांनी बैठकीत नाशिकच्या रस्ता बांधकामासाठी मागण्या केल्या होत्या। त्याबाबत त्यांनी संवाद केला आहे। संवादात त्यांनी म्हटले की आम्ही ही मागणी कोर्टात केली आहे। हीच मागणी या बैठकीत सुद्धा केली आहे। 14 तारखेला सुनावणी असून बैठकीत जे ठरलं त्यानुसार काम व्हावे। रस्ता होत नाही तोपर्यंत टोल बंद करा अशी मागणी केली। तसेच कोर्ट मागणी पूर्ण करेल अशी खात्री देत दृश्य स्वरूपात काम दिसेल अशी अपेक्षा त्यांनी केली आहे। तसेच खड्डे नाही असे मागे प्रतिज्ञापत्र दिलं, पण तेव्हा त्यांचा आणि आमचा माणूस पाहणीला गेला होता असंही त्यांनी सांगितले। नाशिक सिटीजन फोरमच्या मध्ये एकत्रितपणे सगळे काम बघतात आणि नाशिक सिटीजन फोरमने मुंबई हायकोर्टामध्ये पिटिशन फाईल केलेलं आहे आणि त्या पिटिशनमध्ये आम्ही 8-10 मागण्या केलेल्या आहेत की रस्ता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत टोल बंद करा, रस्त्याच्या मेंटेनन्ससाठी परमनंट उपाययोजना करा, म्हणजे आज जरी खड्डा पडला तरी उद्या तो बुजवला गेला पाहिजे अशा पद्धतीची व्यवस्था करा आणि त्याचप्रमाणे बेसिकली परमनंट नेचरचं काहीतरी याच्यावरती सोल्युशन हायकोर्टाने द्यावं आणि हायकोर्टाने संबंधित अधिकाऱ्यांना डायरेक्शन्स द्यावेत। याच्यानंतर जर काही पुन्हा अशा गोष्टी घडल्या तर त्यांच्या विरुद्ध क्रिमिनल केसेस पण संबंधित अधिकारी, कॉन्ट्रॅक्टर यांच्या विरुद्ध दाखल कराव्यात अशा पद्धतीने हायकोर्टामध्ये पण आम्ही याचिका जी दाखल केलेली आहे त्याच्यामध्ये मागणी करणार आहोत। 10 दिवसामध्ये नाही झालं तर पुन्हा आम्ही हायकोर्टाला 14 ऑगस्ट ही तारीख हायकोर्टामध्ये या रिट पिटिशनची PILची लागलेली आहे। मुंबई येथे पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी विविध प्रसार माध्यमांसमोर अनेक मुद्द्यांवर संवाद साधला। त्यांनी पार्लमेंटच्या पाणी गळती नजारा स्थितीबद्दल सांगितले की पार्लमेंटचा जर नजारा बघितला असता 2 दिवसाआधी आतमध्ये गाडी जात नव्हती आणि गाडी बाहेर पण येत नव्हती। आमची जसं काही ते सगळं काही स्विमिंग पूल बनलं आहे। त्या उलट जी जुनी पार्लमेंट आहे ते 100 वर्ष जुनी असूनही चालू शकते, तिचा इतिहास आहे। तर एवढंच नाही, अनेक भागात अशा पाणी गळतीची समस्या सुरू आहे। तसेच दिल्लीमध्ये बेसमेंटमध्ये पाणी गेल्यामुळे 3 मुलांचा मृत्यू झाला। सगळीकडे पाणीच पाणी आहे। सरकार कुठे आहे? हे सरकार आपल्या पार्लमेंटमध्ये पाणी येण्यापासून थांबू शकत नाही असे सरकारला प्रश्न सुद्धा केला आहे। त्याचबरोबर लाडक्या बहीण योजनेतील फसवणूक निवडणुकीचे 2 महिने आहेत, त्यानंतर लाडक्या बहिणीला काही मिळणार नाही। त्या लाडक्या बहिणीची काळजी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनाच घ्यावी लागणार आहे अशी योजनेच्या भविष्याबाबत आशंका व्यक्त केली आहे। त्याचबरोबर राहुल गांधी ईडी कारवाई ट्विटवर बोलताना ते म्हणाले की ज्या पद्धतीने गेल्या 1 महिन्यापासून सरकारवरती हल्ला करत आहेत, सरकारला आरसा दाखवत आहेत, मोदी आणि शहा यांना सळो की पळो करून सोडत आहेत, त्याचमुळे राहुल गांधी असतील, आम्ही सगळे असलो तरी आम्हाला पुन्हा एकदा कारवाईला सामोरे जावे लागेल, आमची तयारी आहे। तसेच आमदार हल्ल्याविषयी ज्या पद्धतीने दाऊद इब्राहिम त्याच्या मुंबईतल्या टोळ्या चालवतो किंवा छोटा शकील टायगर मेमन हे मुंबईत अंडरवर्ल्डच्या टोळ्या चालवतात किंवा चालवत होत्या, त्याच पद्धतीने हे सरकार म्हणजे एक टोळी आहे सध्याचं आणि त्या टोळ्याचे प्रमुख दिल्लीमध्ये बसले आहेत। त्या टोळ्या चालवत आहेत आणि त्या टोळ्या आपल्या सरकार टिकवण्यासाठी खालच्या गुंड्यांच्या टोळ्या पोसतात असेही ते म्हणाले। अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी आपले मत मांडले आहेत। बघा, हे दोन्ही जे लोक आहेत हे आपापल्या पक्षाचं नेतृत्व करतात। दोन्ही विधिमंडळाचे महाराष्ट्राचे सदस्य आहेत।
त्यांना आपापल्या पक्षाची एक भूमिका असू शकते, ती भूमिका ते मांडत असतील तर ती लोकशाहीला धरून आम्ही मांडतो. अनेकदा कोणाला आवडत नसेल, कोणाला आवडतं, पण म्हणून जर त्यांच्यावरती अशा प्रकारे हल्ले करत असतील आणि त्या हल्ल्याला जर सरकारचं समर्थन असेल, सरकार मुखदर्शक बनला असेल, तर या राज्यामध्ये घटनाबाह्य सरकार आहेच, पण ते गुंडगिरीला पोसणारं सरकार आहे. आणि या गुंडगिरीचं नियंत्रण हे दिल्लीतून होत आहे, गुजरातमधून होत आहे. हे स्पष्टपणे दिसत आहे. ज्या पद्धतीनं दाऊद इब्राहिम त्याच्या मुंबईतल्या टोळ्या चालवतो, किंवा छोटा शकील, टायगर मेमन हे मुंबईत अंडरवर्ल्डच्या टोळ्या चालवतात किंवा चालवत होत्या, त्याच पद्धतीनं हे सरकार म्हणजे एक टोळी आहे सध्याचं. आणि त्या टोळीचे प्रमुख दिल्लीमध्ये बसले आहेत, त्या टोळ्या चालवत आहेत. आणि मग त्या टोळ्या आपली सत्ता टिकवण्यासाठी खालच्या गुंडांच्या टोळ्या पोचत आहेत. मग आमदारांवर हल्ले, खासदारांवर हल्ले, लूटपाट, मर्डर, खून सगळं काही चालू आहे. वर्धा जिल्ह्यातील काचनगाव ते पवनी या 2 गावाला जोडणारा मध्यभागी असलेला रपटा अतिवृष्टीमुळे वाहून गेला. त्यामुळे शेतकऱ्यांना व या मार्गाने जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांना पायदळ जाणे सुद्धा कठीण झालं आहे. रस्त्यावर 8 फूट नाली पडली आहे. याबाबत काचनगाव येथील सरपंच नंदा चिंचोलकर यांनी वरिष्ठांना लेखी पत्र पाठवले आहे व फोनद्वारे माहिती सुद्धा दिली आहे. तरी याकडे लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी त्वरित लक्ष देऊन येथे नवीन पूल तयार करण्यात यावा अशी मागणी परिसरातील नागरिक बांधव करीत आहेत. महान्यूज 7 साठी प्रतिनिधी सतीश काळे, वर्धा. गडचिरोली जिल्ह्यातील अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळख असलेल्या चामोर्शी तालुक्यातील पुसीर या गावात राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष तसेच भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रणयजी खुणे यांच्या हस्ते आज गावकऱ्यांना टार्च वाटप करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यातील अतिसंवेदनशील भागातील जनतेबाबत मानवाधिकार संघटनेबद्दल जनजागृती व्हावी हे उद्देश ठेवून कार्य करण्याच्या उद्देशाने कार्य केले जात आहे. कार्यक्रमाचे प्रदेशाध्यक्ष प्रणय खुणे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की मानवाधिकार संघटना ही गोरगरीब आदिवासी पीडित जनतेच्या हक्काकरिता लढणारी संघटना आहे. अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भागात जीवन जगताना जनतेला अनेक अडचणींचा सामना करावे लागत असते. जर कोणीही अडचण निर्माण झाल्यास आपण राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेला भेट देऊ समस्या कळू शकत आम्ही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे आश्वासन प्रदेशाध्यक्ष प्रणयभाऊ खुणे यांनी जनतेला सांगितले. यावेळी प्रदेशाध्यक्ष प्रणयभाऊ खुणे, राष्ट्रीय प्रवक्ता ज्ञानेंद्रजी बिस्वास यांनीही उपस्थित गावातील जनतेला मार्गदर्शन केले. विदर्भ अध्यक्ष जावेद अली, कंत्राटदार लोकेश भाऊ डोंगरवार, तालुका अध्यक्ष भामरगड भीमराव वनकर, चारमोशी तालुके अध्यक्ष मधुकर कोवासे व अनेक लोकांनी प्रस्तावना केली तर मटांनी यांनी आभार मानले. गावातील महिला, पुरुष व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. बघत रहा महान्यूज 7. अपने वेडिंग प्लान को बनाइए फन और एंटरटेनमेंट से भरा इवेंट गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ, जहां आपको आपकी वेडिंग के लिए मिलेगी अट्रैक्टिव एंटरटेनमेंट और फन से भरी एक परफेक्ट लोकेशन. यहाँ आपको मिलेगा धमाकेदार पूल साइड पार्टी करने का मौका विद वाटर स्लाइडर, बोटिंग पैडल, बेबी पूल, स्विमिंग पूल एंड क्रेजीएस्ट रेन डांस विद डीजे. सिर्फ इतना ही नहीं, यहाँ आपके मनोरंजन के लिए उपलब्ध है मॉडिफाइड जीप राइड एंड किड्स एंटरटेनमेंट फ्री राइड भी. साथ ही यहाँ आपके गेस्ट के लिए उपलब्ध है डीलक्स रूम्स एंड हॉल्स, 4 AC 2 BHK cottages, well designed dining and dormitory and banquet hall. और वेडिंग अरेंजमेंट्स के साथ साथ यह लॉन आपको मिलेगा शादियों के लिए वेल डेकोरेटेड. साथ ही आपकी सुविधा के लिए प्राइवेट पार्किंग विद गार्ड्स भी उपलब्ध. तो इतना सब कुछ मिलेगा, वो भी सिर्फ एक ही छत के नीचे. तो अब देर किस बात की, आज ही अपनी बुकिंग कंफर्म करें गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ. For more details and bookings, please contact Kishore Thakurdas Jetwani on 9325305344 पर या कॉल करें 7972585197 पर. नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काळे पाइल्स लेजर हॉस्पिटल. हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है. एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं,
अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे सस्ते हॉस्पिटल कारे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण। और एड्रेस कारे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। और कॉन्टैक्ट नंबर 7558387079 और 9423105824। इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ ICU, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी। Our address विनोबा नगर, खरबी रिंग रोड, नागपुर। Our contact 8668792352 9801980100। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर उठो बैठ। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com। गोलियां खा ली, ऑपरेशन भी करा लिया, फिर भी नहीं मिल रहा है बवासीर फिशर भगंदर से आराम? तो आज ही आइए 14 साल से रुग्ण सेवा में तत्पर अभ्युदय पाइल्स लेजर एंड आयुर्वेद हॉस्पिटल, शताब्दी चौक से मनीष नगर रोड, नागपुर। ब्रेक नंतर पुन्हा स्वागत आहे आपलं। बघूया पुढील घडामोडी। पुणे येथे जरांगे पाटीलचे वकील हर्षद निंबाळकर यांनी प्रसार माध्यमाद्वारे सांगितले की मेहरबान कोर्टाने मनोज जरांगे पाटील यांच्यावर वॉरंट काढलं होतं, कारण आजच्या तारखेला ते कोर्टासमोर हजर झाले। 20 ते 24 तारखेपर्यंत ते आमरण उपोषणाला बसले होते, त्यामुळे 23 तारखेला कोर्टात यायची त्यांची परिस्थिती नव्हती। चालण्यासाठी त्यांना त्रास होत होता, त्यामुळे ते मागील तारखेला गैरहजर होते। मात्र त्यानंतर 31 तारखेला तारीख नसताना ते कोर्टात हजर राहिले होते। आज देखील ते कोर्टात रुग्णवाहिकेत सलाईन लावून आले, कारण त्यांची प्रकृती अजूनही ठीक नाही, म्हणजेच त्यांना कोर्टाबद्दल आदर आहे असे त्यांनी सांगितले। तसेच 3 सप्टेंबर ही पुढील तारीख आहे असे ते म्हणाले। मेहरबान कोर्टाने मनोज जरांगे पाटलांवर वॉरंट काढलं होतं, कारण ते 23 तारखेला कोर्टापुढे हजर नव्हते। त्यामुळे आज जी पुढची तारीख होती त्या तारखेला मनोज जरांगे पाटील हजर झाले। कोर्टापुढे आम्ही असा अर्ज केला की मागच्या तारखेला ते गैरहजर असण्याचं कारण म्हणजे ते त्यावेळेला आमरण उपोषणाला बसले होते 20 तारखेपासून 24 तारखेपर्यंत, आणि 23 तारखेला कोर्टामध्ये यायची त्यांची परिस्थिती नव्हती। त्यांना चालण्याला त्रास होत होता आणि डॉक्टरांनी प्रवास करण्यापासून त्यांना मज्जाव केला होता, आणि त्यामुळे ते 23 तारखेला त्यांच्या गावाहून पुण्यापर्यंत प्रवास करू शकत नव्हते, म्हणून ते कोर्टामध्ये आले नाही। मागच्या वेळी 31 मेला ते स्वतःहून कोर्टापुढे हजर झाले होते आणि त्यांनी वॉरंट कॅन्सल करून घेतलं होतं। ती तारीख नसताना ते स्वतःहून हजर झाले होते। पण त्यावरून मी कोर्टाला असं सांगितलं की त्यांची जी कॉन्डक्ट आहे ती चांगली आहे, कोर्टाबद्दल त्यांना खूप हे आहे, म्हणजे कोर्टाबद्दल आदर आहे, त्यामुळे 31 तारखेला ते कोर्टापुढे हजर झाले होते। मागच्या वेळी सुद्धा फक्त आजारपणामुळे हजर झाले नाहीत, त्याचप्रमाणे आज जे आले ते ॲम्ब्युलन्समध्ये आले, म्हणजे अजून सुद्धा त्यांची परिस्थिती प्रवास करण्यासारखी नाहीये, पण ॲम्ब्युलन्समधनं सलाईन लावून ते आले आणि कोर्टापुढे हजर झाले। याच्यावरूनच दिसून येतं की कोर्टाबद्दल त्यांना नितांत आदर आहे। त्याचप्रमाणे मेडिकल सर्टिफिकेट्स कोर्टापुढे मी हजर केले, त्याच्यातनं असं दिसून येतं की 20 ते 24 ते उपोषणाला बसले होते, 24 तारखेला त्यांना उपोषण थांबवावं लागलं आणि त्यांना औरंगाबादला म्हणजे संभाजीनगर इथे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागलं।
मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांनी अमोल मेटकरी विषयी प्रसारमाध्यमांसमोर म्हणाले की आम्ही तुमच्या नेत्याबद्दल बोलत नाही, तुम्ही पण बोलू नका। जय मालोकारच्या मृत्यूला अजून 10 दिवस झाले नाही तरी त्याच्या मृत्यूचा मेटकरी राजकारण करत आहे। सगळ्यांच्याच परिवाराला धोका असू शकतो, आमच्या परिवाराला देखील धोका असू शकतो। महाराष्ट्रातल्या जनतेला सर्व माहीत आहे, राजकारणातली राखी सावत आहे असे त्यांनी म्हटले आहे। आरोप केले, टीका टिप्पणी केली, त्याचे उत्तर भेटलं। आता याच्यावरती जास्त बोलायचं काम नाही आहे। मला असं वाटते की खूप झाला आता विषय, किती वेळ तर तेच ते गोष्टी करायच्या, जरा पक्षाच्या लोकांना बोलायचं, नंतर आमच्यावर टीका टिप्पणी करायची, असं आहे तसं आहे। स्वतः पाहा ना काय करतो तर, किती वेळचं ऐकून घ्यायचं आम्ही। आमच्या नेत्याबद्दल कधीच बोलायचं नाही, आम्ही कधी बोलतो कोणत्या नेत्याबद्दल? अवकात नाही तर शिल्लकच्या गोष्टी करायच्या नाही म्हणून त्याला बस झालायचं आता। राज्यात एकात्मिक बाल विकास प्रकल्प अंतर्गत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मिळून 2 लाख महिला कर्मचारी काम करीत आहेत। मात्र या महिला कर्मचाऱ्यांना अतिशय कमी मानधन देण्यात येत असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे। या महिला कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी या मागणीसाठी अमरावती जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य निदर्शने आंदोलन केले आहेत। अंगणवाडी सेविकांना 25,000 रुपये महिना तर मदतनीस महिलेला 18,000 रुपये मासिक मानधन देण्यात यावे। याविषयी या महिला कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा या मागणीसाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापुढे राज्य सरकार व केंद्र सरकारच्या विरोधात भव्य निदर्शने केली आहेत। हक्काचे पैसे मिळाले नाही आणि GR काढला जातो, पण तो GR ऑफिसपर्यंत पोहोचत नाही। जिथे आम्ही अल्पशा मानधनावर प्रत्येक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताई काम करत असते आणि जेव्हा ही योजना राबविण्यात आली तेव्हा परित्यक्त्या, विधवा, घटस्फोटित स्त्रिया, निराधार स्त्रिया यांना तिथे याच्यावर घेण्यात आलं, कामावर घेण्यात आलं। परंतु त्यांना घर चालवण्याकरता पैसे आवश्यक आहे, परंतु तो मोबदला मिळत नाही। 10,000 ती बाई काय तिचं घर चालवणार आहे, किंवा मदतनीस 5,000 काय तिच्या मुलांचं शिक्षण आणि घर चालवणार आहे। एकीकडे महिला सक्षमीकरण, महिलांचा सन्मान या योजना शासन राबवित असतो, परंतु अंगणवाडीत महिलाच काम करीत असतात। त्या महिलांच्या कामाचा मोबदला त्यांना पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही। मग एकीकडे तुम्ही महिलांना सन्मान देता, महिलांच्या योजना राबवता, पण ज्या महिलांचा सन्मान केला जातो किंवा योजना ज्या महिलांकरता राबविण्यात येतात त्या योजना घरोघरी तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचे जे कोणी काम करत असेल तर ती आमची अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस ताई करत असते। आणि त्यांना ज्या मदतनीस ताई किंवा अंगणवाडी ताई शासनाच्या योजना लाभार्थ्यापर्यंत पोहोचवतात, त्या योजना पोहोचवणाऱ्या ताईंच्याच मानधनाचा कुठं विचार केला जात नाही। 10,000 आज एखाद्या कोणत्या दुकानात किंवा मॉलमध्ये काम करणाऱ्या बाईला पैसे आमच्यापेक्षा जास्त मिळतात, परंतु आम्हाला पाहिजे त्या प्रमाणात कामाचा मोबदला मिळत नाही। मी अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनतर्फे प्रकल्प चांदूर बाजारमधून अंगणवाडी सेविका रंजना कडू आपणास हाच इशारा देत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आज छत्रपती संभाजीनगर विमानतळावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। आदर्श बँकेत घोटाळा झाला आणि तेव्हापासून बँकेतील खातेदारांचे मोठ्या प्रमाणात पैसे अडकले आहेत। बँकेची काही प्रॉपर्टी सील करून आलेले पैसे लवकरात लवकर वाटप करण्यात यावे अशी मागणी इम्तियाज जलील यांची होती। त्यावर मुख्यमंत्र्यांनी DDR अधिकाऱ्याला सोमवारपासून जे पैसे जमा झाले आहेत ते प्रत्येक खातेदारांना वाटप करण्याचे आदेश दिले आहेत। तसेच अशी माहिती इम्तियाज जलील यांनी दिली, सोमवारपासून पैसे जमा होण्यास सुरुवात नाही झाली तर तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील जलील यांनी केला। आजच्या कार्यक्रमावर किती तरी कोटी खर्च होतोय, तर मग खातेदारांना सरकारने मदत करायला हवी। फक्त लाडकी बहीण म्हणायची आणि खातेदारांना दुजाभाव द्यायचा असे चालणार नाही असे त्यांनी म्हटले। काय आहे की अतुल सावे साहेबांनी समजावून सांगा ना, की हे लोक तुमच्या चुनावी क्षेत्रामध्ये येत नाही का? हे तुमची लाडली बहीण नाही आहे का? हे लोक काय म्हणू लागले की आम्हाला तुमच्या फुकटाचे पैसे नाही पाहिजे, आम्हाला आमच्या कष्टाचे जे हक्काचे पैसे आम्ही आयुष्यभर काम करून आम्ही ते पैसे टाकले होते ते पैसे आम्हाला अतुल साहेबांना सांगा की आमच्या समोर या, डिबेट करा। हे महिलांना अतुल सावे असं त्यांच्या समोर बोलले ना थोबाडीत मारतील ते, असं बोलण्याची हिंमत कशी होती त्यांची? लोकांचे पैसे तुम्ही खाऊन बसलेले आहे। सहकार मंत्री होते तुम्ही, काय केलं तुम्ही? तुमच्या डिपार्टमेंटच्या नाकच्या खाली हे सगळं भ्रष्टाचार सुरू होता। तुमची जबाबदारी होती, इम्तियाज जलीलची नाही। तुम्ही मंत्री आहे, इतके मोठे मंत्री आहे, 2-2, 4-4 गाड्या घेऊन फिरतात तुम्ही, किती मंत्री आहे आणि माझ्यावर भडकतात तुम्ही। या तुम्ही यांच्या समोर येऊन एकदा बघा, तुमच्यामध्ये हिम्मत असेल ना अतुल सावे साहेब, तुम्हाला सांगतो मी,
तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर एकदा हे सगळं तुमच्या ऑफिसवर पाठवतो, मग सांगा तुम्ही तुमचा हाल काय करतील. हे आमची लाडली बहीण जी आहे ना, माझी लाडली बहीण आहे, हे सगळं तुमची लाडली बहीण जी आहे ना, ते सिल्लोड मध्ये बसलेले आहे आता सगळे. वेळ झाली आहे इथेच थांबायची. मी आकांक्षा आता रजा घेते. बघत रहा महान्यूज 7. नमस्कार. अपने वेडिंग प्लान को बनाइए फन और एंटरटेनमेंट से भरा इवेंट गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ, जहां आपको आपकी वेडिंग के लिए मिलेगी अट्रैक्टिव एंटरटेनमेंट और फन से भरी एक परफेक्ट लोकेशन। यहाँ आपको मिलेगा धमाकेदार पूल साइड पार्टी करने का मौका विद वाटर स्लाइडर, बोटिंग पैडल, बेबी पूल, स्विमिंग पूल एंड क्रेजीएस्ट रेन डांस विद डीजे। सिर्फ इतना ही नहीं, यहाँ आपके मनोरंजन के लिए उपलब्ध है मॉडिफाइड जीप राइड एंड किड्स एंटरटेनमेंट फ्री राइड भी। साथ ही यहाँ आपके गेस्ट के लिए उपलब्ध है डीलक्स रूम्स एंड हॉल्स, 4 AC 2 BHK cottages, well designed dining and dormitory and banquet hall और वेडिंग अरेंजमेंट्स के साथ साथ यह लॉन आपको मिलेगा शादियों के लिए वेल डेकोरेटेड। साथ ही आपकी सुविधा के लिए प्राइवेट पार्किंग विद गार्ड्स भी उपलब्ध। तो इतना सब कुछ मिलेगा, वो भी सिर्फ एक ही छत के नीचे। तो अब देर किस बात की, आज ही अपनी बुकिंग कंफर्म करें गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ। For more details and bookings, please contact Kishore Thakurdas Jetwani on 9325305344 पर या कॉल करें 7972585197 पर। नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल कार्य पाइल्स लेजर हॉस्पिटल। हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है। एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे सस्ते हॉस्पिटल कार्य आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण। और एड्रेस कार्य आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। और कॉन्टैक्ट नंबर 7538387079 और 9423105824।